मानात गेलेले आणि कंसाने विचारलं, बरं झालं नारद मुनी तुम्ही इथे आलात, अतिशय संकटात हो. बघा ना, तुम्ही सांगून गेले होते की या पुत्राला ठार मारू नको. त्या पुत्राला ठार मारलं नाही. 10 वर्षांपूर्वी एक आकाशवाणी झाली होती, 8वा पुत्र तुला ठार मारेल. आणि नंतर एक परत पुन्हा आकाशवाणी झाली. ती कन्या आकाशात तिला मंथन केलं आणि तिला सांगितलं की तुला मारणाऱ्या मृत्यू लोकात जन्माला आलेला आहे. काहीच कळत नाहीये हो, काय होतंय हे असं. तेव्हा नारद मुनी म्हणतायत, अरे कंसा, आतापर्यंत तू फक्त अंदाज पंचबाण मारत होता. जो मूळ मुद्दा आहे, जे मूळ टोक आहे ना, तिथे तू बाण मारतच नव्हता. कंस म्हणाला, बाण मारत नव्हता, अंधाधुंदी मार, काय म्हणजे काय झालं काय. तेव्हा नारद मुनी म्हणतायत, यशोदया सुतं कन्या देवक्या कृष्णमेवाच रामं रोहिणीं पुत्र वसुदेवान् अभिभ्रता. अरे कंसा, जी कन्या आकाशात जिने मंथन केलं ना, ती यशोदेची होती. जो पुत्र होता, जो कृष्ण आहे ना, तो वासुदेव आणि देवकीचा आहे. जो बलराम आहे तो रोहिणीचा आहे आणि बलरामाचा आणि श्रीकृष्णांचा पिता हा वासुदेव आहे. लक्षात आहे, वसुदेवाची कन्या आहे ती. असं तुला वाटतंय, पण वसुदेवाची नाही आहे, ती यशोदेची कन्या आहे. म्हणून वृंदावनामध्ये नंद व यशोदेच्या घरी बलराम आणि श्रीकृष्ण अवतरित झालेले आणि तुला मारण्यासाठी त्यांनी अवतार घेतलेला आहे. त्यांना तू मार. आता चूकपणे निशाणा काढला होता कंसाला. कंसाला परत पुन्हा नारद मुनींना सांगितलं, नारद मुनी आता काय करायचं. नारद मुनी म्हणाले, तुझ्या दैत्यांची सभा बसव आणि तिथे काय ठराव मंजूर होतो हे बघा आणि त्या बलराम आणि श्रीकृष्णाला शोधून काढ, कारण की तू तुझा काळ आहे, त्याच्या हातूनच तुला मरणे अशी ईश्वरी यंत्रणा आहे. लक्षात आहे. कंसाने नारद मुनींना नमस्कार केला. नारद मुनी नारायण नारायण करीत निघून गेले आणि कंसाने आता परत पुन्हा केशी नावाचं दैत्य पाठवलं. केशी नावाचं दैत्य वृंदावनामध्ये घोड्याच्या रूपात गेला, गर्जना करीत गेला आणि वृंदावन वासियांना भयभीत करू लागलाय. आणि नारद मुनींनी हेही सांगितलं होतं की कंसा, वसुदेव आणि देवकीला कारागृहातून तू मुक्त केलं होतं ना, त्यांना परत पुन्हा बंदिस्त कर, कारण की त्यांच्या पोटी तुझा काळ जन्माला आलेला आहे. लक्षात घे. नारद मुनींच्या सांगण्यानुसार या कंसानं परत पुन्हा देवकी व वसुदेवाला कारागृहात ठेवलं. केशी नावाचा दैत्य पाठवला आणि केशी नावाचा दैत्य वृंदावनामध्ये घोड्याच्या रूपात गेलाय. वृंदावनवासी भयभीत झाले आणि भयभीत झाल्यानंतर सर्व वृंदावनवासी कान्हाजवळ गेले आणि कान्हाला म्हणतायत, कान्हा बघ ना, वृंदावनामध्ये कोणीतरी एक दैत्य आलाय रे. तू गर्जना इतका भयंकर करतोय की जी स्त्री गर्भवती तिचा गर्भपात होतोय, रक्षण कर. भगवंत महालाच्या बाहेर आले, त्या केशी दैत्याजवळ गेले आणि केशी दैत्याजवळ गेल्यानंतर केशी दैत्याचे दोन्ही पाय पकडले. त्या घोड्याला आकाशात गरागरा फिरवलं, एका दगडावर आपटलं आणि केशी दैत्याचा उद्धार करू लागला. सर्व दैत्य हे मृत्युमुखी पडत होते. कान्हाबद्दल आणि बलरामाबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. म्हणून कंसाने त्याच्या सर्व दैत्य सैनिकांना बोलवलं. मुष्टिक, चाणूर, शल, कूट आणि दोषर या पाचींना बोलवलं आणि कंस एका राजगादीवर जाऊन बसलाय. या पाची दैत्याने विचारलं, का हो राजे, आम्हाला का बोलवलं. तेव्हा कंस सांगतोय, ऐका ना, मला खात्रीशीर माहिती पडली की माझा मृत्यू कोणाच्या हातून आहे. श्रीकृष्ण आणि बलराम हे वृंदावनामध्ये राहतात, त्यांनी भगवंताचा अवतार घेतलेला आहे आणि त्यांच्या हातूनच माझा मृत्यू आहे. म्हणून आपल्याला त्या दोघांना ठार मारून टाकायचं. म्हणून मी अशी यंत्रणा केली की आपण धनुष्य यज्ञाचं आयोजन करू आणि धनुष्य यज्ञाचं आयोजन करून आपण बलराम आणि श्रीकृष्णाला द्वारकेत आपल्या मथुरेत बोलवू. मुष्टिक, चाणूर म्हणले, धनुष्य यज्ञ हे फक्त निमित्त आहे, काहीतरी कठोर निमित्त पाहिजे जेणेकरून ते आपल्या मथुरेत येतील. कंस म्हणाला, थांबा, तेही ऐका. तेव्हा कंस सांगतोय, आपण कुस्तीचा आखाडा तयार करू आणि त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये तुम्ही 5 जण उतरायचं
कुशल तोशल मुष्टिक आणि चानूर तुम्ही बलराम आणि श्रीकृष्णासोबत कुस्ती खेळायची आणि जेव्हा ते कुस्तीच्या आखाड्यामध्ये येतील ना तेव्हा कुवाला पीठ नावाचा एक मस्त जरा मदिरा पाजवून जो मस्त होईल अशा हत्तीला आपण उभं करायचं आणि त्या हत्तीच्या पायखाली आपण यांना तुडवून टाकायचं. बलराम श्रीकृष्ण तिथेच गतप्राण होते. मुष्टिकाने विचारलं पण हे कार्य कोण करणार, त्यांना मथुरेत कोण बोलवणार? कंस म्हणाला ती सुद्धा यंत्रणा आहे. कंसानं अक्रूराला बोलवलं. आता हा अक्रूर आहे ना भगवान श्रीकृष्णांचा काका आहे बरं. काकाचं जितकं योगदान असतं ना तितकं कोणाचंच नसतं, म्हणून काका हा अक्रूराला सांगा. आणि कंसानं अक्रूराला महालात बोलवलं. कधीच हा वसुदेव कधीच हा कंस अक्रूराशी व्यवस्थित बोलत नव्हता, द्वेष करायचा अक्रूराचा. आणि अक्रूराला बोलवलं. अक्रूर विचार करतोय का बरं बोलवलंय ना आपल्याला, काही दुसरं कार्य तर सांगणार नाही ना. हा भयभीत झालेला आहे अक्रूर आणि जीव मुठीत घेऊन कंसाच्या महालात जाऊन पोहोचलेला आहे. कंसाच्या महालात गेल्यानंतर हा कंस कधीच अक्रूराचं स्वागत करणं काय, कधी नमस्कार त्यांचा आदर तीर्थ करणं कधीच अक्रूराला माहिती नव्हतं. म्हणून बघा जेव्हा काम असेल ना तेव्हा बैल सुद्धा आपल्याशी गोड बोलतो, कारण की काम आहे ना. कंसाला अक्रूराकडून काम करून घ्यायचं होतं म्हणून इतका गोड बोलत होता हा कंस अक्रूराशी. योग्य प्रकारे आदरात तीर्थ केलं, यथोचित स्वागत केलं, बसण्यासाठी आसन दिलं. अक्रूरानं विचार करतोय आज इतकं स्वागत, आज इतकं प्रेम, सूर्य कोणत्या दिशेला उगवला, काही कार्य असावं म्हणून गोड बोलताय. आसनावर जाऊन बसला. कंस विचारतोय काही घेतात का? अक्रूरानं सांगितलं काहीच नको. का बोलवलं? तेव्हा कंस अक्रूराला बघा काय सांगतोय. पुतणे होते श्रीकृष्ण आणि बलराम, वसुदेवाचा भाऊ, त्यांचे कोण लागणार? काका. तेव्हा कंस सांगतोय ऐक ना अक्रूर, एक काम आहे रे तुझ्याकडे. अक्रूर म्हणाला माझ्याकडे का? तुमच्या गावामध्ये पुरोहिताचं काम करणार मी ब्राह्मण आणि माझ्याकडे तुमचं काम काय? काम काय आपलं? तेव्हा कंस सांगतोय तुझे पुतणे श्रीकृष्ण आणि बलराम यांना आपल्याला मथुरेत बोलवायचं. अक्रूराला आनंद झाला की बलराम आणि श्रीकृष्ण आपल्या मथुरेत येणार. आनंद, पण तो आनंद क्षणार्धासाठी होता बरं. काय सांगतोय पुढे कंस? अरे त्यांना धनुष्य यज्ञाचं आयोजन करून आपल्याला मथुरेत बोलायचंय. फक्त त्याच्यासाठीच नाही तर त्यांच्या हातून माझा मृत्यू होणार आहे हे मला खात्रीशीर कळलेलं आहे. म्हणून मी कुस्तीचा आखाडा तयार केलेला आहे. त्याच्यात ते 5 माझे जे दैत्य आहेत ना मुष्टिक, चाणूर, कुशल, तोशल हे 5 उतरणार. त्यामध्ये ते दोघांचं कुस्तीमध्ये युद्ध होणार आणि युद्ध झाल्यानंतर ते तिथेच गतप्राण होणार. आणि जर तिथे जर नाही झाले ना तर द्वारापाशी मी कुवलायपीठ नावाचा एक मस्त हत्ती उभा केलेला आहे. त्याच्या पायाशी जर बलराम श्रीकृष्ण गेले ना तिथेच गतप्राण होणार आहेत ते. अशी मी यंत्रणा केलेली आहे. जाशील का? बोलवून आणशील का? वृंदावनामध्ये सकाळी जा, रथावर आरूढ हो आणि बलराम श्रीकृष्णाला घेऊन ये. विचार करा, आपल्याच पुतण्यांना मरणाच्या दारी ढकलणं हे योग्य आहे का? अक्रूराच्या एका डोळ्यात पाणी आहे. काय कृत्य करतोय आपण? आपले पुतणे 10 ते 12 वर्षांचे होऊन गेले, आपण त्यांना एकदा सुद्धा भेटायला गेलो नाही आणि भेटायला जाऊ तर आता डायरेक्ट मरणाच्या दारात पाठवू. पण अक्रूर मनात विचार करतोय त्या निमित्ताने का होईना आपल्याला भगवंताचं दर्शन घडेल. आनंद आहे. जर ह्या कंसाचं कार्य केलं नाही ना तर मला हा मारून टाकेल, पण त्यापेक्षा आपण भगवंताला भेटू, डोळे भरून बघू आणि या डोळ्याचं पारणं पिटून टाकू असा अक्रूर विचार करतो. आणि कंसाला म्हणाला की जातो मी उद्या सकाळच्या प्रहारी निघतो आणि संध्याकाळच्या प्रहारापर्यंत परत मथुरेमध्ये येतो. सकाळ झाली, अक्रूराला स्नान संध्या केली, भगवंताचा नमस्कार केला, रथावर आरूढ झाला आणि वृंदावनाच्या दिशेने प्रस्थान करतो. रथ हाकलण्यात सुद्धा या अक्रूराचं मन लागत नव्हतं. कसं लागेल हो मन?